नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आज आपण बघणार आहोत कुलदेवतेची पंचोपचारी पूजा कशी करायची, साधी सोपी पद्धत जाणून घेऊया। धूप, दीप, नैवेद्य, चंदन, फुले असे पाच उपचार वापरले जातात। तसंच ही पूजा आपल्याला पौर्णिमा, मंगळवार, शुभ दिवशी अशी पंचोपचार पूजा केली जाते। चला तर जाणून घेऊया पंचोपचार पूजाची माहिती। पहिला उपाय म्हणजे शुद्धीकरण। देवीची फोटो असो किंवा तुमच्याकडे मूर्ती असो, ते अगोदर आपल्याला गंगाजलने स्वच्छ धुवून घ्यायचे। त्यानंतर आपल्याला आसन घालायचे, त्यावरती ती मूर्ती किंवा फोटो ठेवायचा आहे। त्यानंतर आपल्याला तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे आणि ते दिवा म्हणजे आपल्याला देवीच्या उजव्या बाजूला ठेवायचा आहे। तसंच त्यानंतर आपल्याला धूप लावून घ्यायचा आहे व देवीला समर्पण करायचं आहे। तसंच आपल्याला देवीला गंधाचा टिळा लावायचा आहे। त्यानंतर ते आपल्यालाही चंदनाचा टिळा हे आपल्या कपाळावरती लावून घ्यायचा आहे। तसंच आपल्या देवीला आपल्याला पुष्प अर्पण करायचं आहे किंवा गजरा किंवा हार सुद्धा तुम्ही अर्पण करू शकतो। तुमच्याकडे जर फोटो असले तर तुम्ही हार सुद्धा अर्पण करू शकतो किंवा मूर्ती असली तर गजरा सुद्धा अर्पण केलं तरी चालेल। कुलदेवतेला नैवेद्य अर्पण करायचे, त्यात फळे किंवा गोड पदार्थ तुम्ही अर्पण करू शकतो। तसंच त्यानंतर आपल्याला कुलदेवतेचा मंत्र पठण करायचा आहे। आपल्याला काय म्हणायचं, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे, असं आपल्याला 11 वेळा म्हणायचं आहे। त्यानंतर आपल्याला देवीची आरती करून धूप दीप करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला देवीची क्षमा मागायची आहे। आपल्या पूजेत काय जरी चूक झालं असेल तर क्षमा करा म्हणून आपल्याला अशी क्षमा मागायची आहे देवीची। आणि असं म्हणायचं आहे की ही माझी प्रार्थना स्वीकार करा आणि तुमचा आशीर्वाद आमच्या घरावर राहू द्या, अशी प्रार्थना करायची आहे। देवपूजा झाल्यानंतर करायची कृती हे आपल्याला कापूर लावून घ्यायची आहे। कापूर हे पंचोपचार पूजेमध्ये नसणार असलं तरी आपल्याला हे सात्विक असल्यामुळे आपल्याला हे पूजेमध्ये आरती करून घ्यावे लागेल। त्यानंतर शंखनाद करावे व नंतर देव मनोभावे आपण देवीची पूजा करून घ्यावी। आरती ग्रहण केल्यानंतर नाकाच्या मुळाशी आपल्याला विभूती लावून घ्यायचं आहे। इथे 3 वेळा हे तीर्थप्राशन करावे। शेवटी प्रसाद ग्रहण करावे। अशा प्रकारे आपल्याला देवीची पंचोपचार पूजा करायची आहे। शुक्रवार, मंगळवार सकाळी किंवा संध्याकाळी किंवा पौर्णिमेला। तिच्या व्यतिरिक्त तुमच्या घरात जर जे दुसरी पण म्हणजे आपली खानदानी परंपरा असेल तर तुम्ही तशी सुद्धा पूजा करू शकतो। तुम्ही तुमच्या सोयीनुसार किंवा श्रद्धेनुसार अशी पूजा करून घेऊ शकता। अशी आहे कुलदेवतेची पंचोपचार पूजा करण्याची माहिती। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।